आता बजरंग बाप्पा येणार आहे, ताई पडणार आहे आणि ताई पडली की धनंजयला सुद्धा पाडून टाकू. अरे आम्ही बी वंदनारी आहोत ना, भगवान शाही ना माझे. मग पंकजा ताई चेअरमन झाल्या आणि कारखान्याचा खुटा उठला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये जे बोलतायत ते आहेत फुलचंद कराड, ज्यांचा नुकताच शरद पवार गटात प्रवेश झालाय. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवरती अनेक वर्ष त्यांनी काम केलं. भगवान सेनेचं सरसेनापती म्हणून त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच फुलचंद कराड यांचा भाजपामधून शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये प्रवेश झाला होता आणि भाजपाला मोठा धक्का जणू बसला होता. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत निकटचे सहकारी म्हणून अनेक वर्ष फुलचंद कराड यांनी काम केलंय. त्याचबरोबर भाजपाच्या विविध पदावरही त्यांनी काम केलंय. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तसंच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि संचालक म्हणून सुद्धा ते कार्यरत राहिले. त्याचप्रमाणे यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्यानंतर परत ते भाजपात आले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस या गटामध्ये प्रवेश केला आहे. आणि व्हिडिओमध्ये जे बोलतायत की यंदा बजरंग बाप्पा येणार आहे, ताई पडणार आहे आणि एकदा की ताई पडली की मग धनंजयलाही पाडू, अर्थात धनंजय मुंडे यांच्याविषयी ते बोलताना पाहायला मिळतात. पंकजाताई मुंडे पडल्याच्या नंतर पुन्हा धनंजय मुंडेलाही पाडू अशा पद्धतीचं वक्तव्य या व्हिडिओमध्ये ते करताना पाहायला मिळतात आणि म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. तर हे होते फुलचंद कराड, जे की जोरदार टीका करतायत धनंजय मुंडे यांच्यावरती, पंकजा मुंडे यांच्यावरती आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय.